अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ती वेळ नक्कीच येणार आहे. तुमची प्रतीक्षा लवकरच समाप्त होणार आहे. तुम्ही ज्या गोष्टींच्या साठी प्रयत्न केले आहे त्यात तुम्हाला अधिक यशाने भरणारे देवाचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश उघडला आहे त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यात काहीतरी अद्भुत, चमत्कारिक आणि तुम्हाला आनंदित करणारे येत आहे. विश्वास ठेवा की देव तुम्हाला आनंदाने भरतो. तुमच्या जखमा, त्रास, विपदा आणि आपदांना दूर करतो. तुम्हाला सामर्थ्यशाली बनवतो आणि तुम्हाला अधिक प्रेरणादायी संदेश देतो. ज्याप्रमाणे तुम्ही या संदेशाला उघडले आहे तेव्हापासून तुमच्यासाठी चांगले दिवस क्षितिजावर आहेत. जर तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले आहेत तर धीर धरा, संयम ठेवा, कारण ती वेळ येत आहे. देव म्हणतात, बाळा, तू जर हा संदेश ऐकत आहे तर तुझ्या मनातली ती सर्वात सुंदर कल्पना मी साकार रूपात तुला प्रदान करणार आहे. होय, मी तुझा देव आज तुझ्याशी बोलायला आज इथे उपस्थित आहे. तुझी उपस्थिती दर्शवण्यासाठी श्री स्वामी समर्थ लिही. बाळा, हा मंत्र जप निरंतर करत राहा, कारण यामुळे तुझ्या मनातील नैराश्य कमी होईल. तू अधिक प्रगतीच्या दिशेने पुढे वाटचाल करशील. मला माहीत आहे की काही नकारात्मक गोष्टींनी तुमचे जीवन जगणे कठीण करून टाकले आहे. काही अशा नकारात्मक गोष्टी तुमच्याशी जुळल्या गेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही दिवसांदिवस खूप काही नकारात्मक विचारांकडे वळवल्या जात आहात. पण आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की मनातील नकारात्मकता नष्ट करणारे आणि तुम्हाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे माझे आशीर्वाद, माझा संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर स्वतःला एकटा मानू नकोस, कारण मी सदैव तुझी साथ देण्यासाठी इथे उपस्थित आहे. तू फक्त विश्वासाने हाक मार आणि मी तिथे उपस्थित असेल. बाळा, जेव्हा जेव्हा तुम्ही इच्छा व्यक्त करता तेव्हा आशा ठेवा. निराशा मनात ठेवू नका. नकारात्मक बोलू नका. आपल्या नात्यांना जपा. तुमची जी काही नाती तुम्हाला प्रेमाने, आनंदाने प्राप्त आहे ती देवाची भेट म्हणून स्वीकार करा, कारण त्यातच तुमच्यासोबत काही अद्भुत चमत्कार आहेत जे तुमच्या नात्याशी जुळले आहे, जे तुमच्यासाठी अत्यंत आनंददायक आहे, जे तुम्हाला तुमच्या अधिक प्रगतीसाठी, तुम्हाला प्रसन्न ठेवण्यासाठी खूप काही कर्म देखील करतात. म्हणूनच तुमचे नाते जपा. तुमच्या नात्यातील गोडवा, प्रेम आणि आनंदाची भावना तुमच्यासाठी अधिक प्रमाणात येत आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही देवाकडे काही मागता तेव्हा देव तुमच्यासाठी दरवाजे उघडतो. आजही देव तुमच्यासाठी दरवाजा उघडत आहे. जर तुम्ही स्वामींचा दैवी संदेश ऐकत आहात तर होय म्हणा आणि या संदेशाला संपूर्णपणे स्वीकार करा. पुढच्या क्षणाला तुम्ही मागितलेली इच्छा कदाचित पूर्ण होईल, कारण देव त्याच भक्ताच्या पाठीशी उभे राहतात जे देवावर संपूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवतात. जो कोणी चमत्कारांना आकर्षित करू इच्छितो त्याने होय म्हणून ते आशीर्वाद स्वीकार करावे. कधीकधी तुम्ही इतके नाराज असता किंवा तुमच्या मनात इतकी नकारात्मकता भरल्या जाते की देव तुमच्यासाठी जे काही शुभ पाठवत आहे त्याकडे तुमचे दुर्लक्ष होते आणि तुम्ही आलेल्या संधींचा स्वीकार करत नाही. मला माहीत आहे की तुमचे मन काही गोष्टींमुळे आज कमकुवत आहे.
त्या कमकुवत मनाला धीर देण्यासाठी, तुम्हाला प्रोत्साहाने, आनंदाने आणि उत्साहाने भरण्यासाठी हा संदेश मी तुमच्यापर्यंत पाठवत आहे. तुमच्यासाठी नवी संधी येत आहे. त्या संधीसाठी तू सज्ज आहेस? जर सज्ज असशील तर आत्ताच होय म्हण. तुझ्यासाठी मी ते पाठवत आहे ज्यामुळे तुझे मन अधिक आनंदाने भरून जाईल. तुझी काळजी संपेल. तू अधिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागशील. बाळा, तुझा केलेला एक प्रयत्न मी यशस्वी करेल आणि त्यामुळे तू तुझ्या प्रत्येक गरजा, आनंद, उपभोग घेऊ शकशील. मला माहीत आहे की काही काळापासून तुमचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही ते सर्व काही प्रयत्न करत आहात. पण त्यात यशासाठी तुम्हाला कमतरता भासत आहे. ती कमतरता माझ्या आशीर्वादाने, माझ्या चमत्काराने मी दूर करू इच्छितो. म्हणूनच आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे. तुझे इच्छित तुला मिळेल. तुझे सुख तुला मिळेल. तुझी ऊर्जा वाढू लागेल. आधी अनंत काळापासून देवाचे स्थान हे परम पवित्र आहे आणि ते प्रत्येक भक्ताच्या हृदयात आहे. हे जाणून आपल्या हृदयापासून देवाला हाक मारलीस तर देव तुला कधीही एकटे पडू देणार नाहीत. या संपूर्ण जगाच्या हालचालीवर देवाचे लक्ष आहे. तूही त्यातील एक आहे. तू सर्व काही करतोस, पण कधीकधी निराश होतोस. हे सोडून दे. कर्म करत राहा आणि त्यासोबत प्रार्थना करत राहा, कारण प्रार्थनेचे उत्तर लवकरच मिळणार आहे. तुमच्यासाठी दरवाजा उघडणार आहे. तो दरवाजा जो आजपर्यंत तुमच्यासाठी बंद होता. देव म्हणतात, बाळा, पण आता इथून पुढे तुमच्यासाठी सुखाचे दिवस, आनंदाचे क्षण आणि विपुलता तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या कार्यातून तुम्ही पुढे जाल. इतके पुढे जाल की तुमची प्रगती मनाजोगती होत राहील. तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्माचा देव तुम्हाला आशीर्वाद देत आहे. ज्या आशीर्वादामुळे तुम्ही अधिक संपन्न, सुसंपन्न, वैभव संपन्न होणार आहात. काळजी करू नका, कारण या ब्रह्मांड नायकाने तुझी इच्छा पूर्तीचा आशीर्वाद तुला दिला आहे. जर तुझ्या भगवंतावर, परमेश्वरावर विश्वास असेल तर आत्ताच होय देवा, माझा तुझ्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप कर. अद्भुत शक्तीने तुझे जीवन भरल्या जाईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देवाच्या नामाचा जयघोष करून तुमची कितीही मोठी इच्छा असली तर ती देवासमोर प्रगट करा. स्वामींना सांगा. स्वामींना त्यासाठी प्रार्थना करा. अवश्यच ती तुमची प्रार्थना स्वामी ऐकतील आणि पूर्ण करणारे आशीर्वाद देखील पाठवतील. चमत्कार घडतील. तुम्ही तुमचे इच्छित प्राप्त कराल. यावर आशा ठेवा, विश्वास ठेवा. देवाचे नाम श्री स्वामी समर्थ घेत राहा. तुमचे कल्याण निश्चित होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी